हॅलो मित्रांनो, तर आज आम्ही आलो आहे भेंडे लेआउट नागपूर इथचं गणेशजीचे दर्शन घ्यायला. सुंदर असं मोठं डेकोरेशन केलं होतं इथे अंजनेरी पर्वताचं. सो आम्ही अंदर गेलो. अंदर गेल्यावर बघितलं की इथे लाईव्ह हनुमानजी होते. नंतर आम्ही लाईनीत लागलो. लाईन इतकी होती का आम्हाला ती लाईन क्रॉस करता करता अर्धा तास लागला. नंतर आम्ही बघितलं की खूप गर्दी होती. त्यानंतर मस्त असं डेकोरेशन होतं. मग आम्ही एंट्री गेटवर पोहोचल्याबरोबर आम्हाला तिथे पंचमुखी हनुमानजीचे दर्शन झाले. मग आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यावर भव्य असं मंदिर त्यांनी उभारलं होतं. पूर्ण पहाडाचं लूक दिलं होतं आणि काही देखावे ठेवले होते. तर आम्ही ते बघत बघत आरामात आरामात अंदर गेलो. मग आम्हाला बाप्पाचे दर्शन झाले. आम्ही बाप्पाचे दर्शन घेतले आणि थोडं बाहेर निघालो. बाहेर निघाल्यावर पण देखावा होता, फाउंटन होता. सुंदर असे देखावे होते तिथे. आम्ही लवकर लवकर दर्शन केले आणि तिथून निघालो. बाहेर निघाल्यावर चप्पल घ्यायला गेलो आम्ही, तर आमची चप्पलच नव्हती मिळत. मग फायनली सगळं शोधल्यावर प्रथमेशला चप्पल भेटली आणि तो पूर्ण बॅग घेऊन आला. मग त्याला ते मोठीवाली पुंगी आवडली, तर तो पुंगी विचारायला गेला कितीची आहे तर. मग आम्ही तिथून निघून उज्जैनच्या श्याम हत्तीचे दर्शन करायला गेलो. खूप दिवसांनी मग तिथे मला माझा मित्र पण भेटला एक नागेश. मग त्याच्यासोबतच आम्ही श्याम हत्तीचे दर्शन केले. समोर आल्यावर एका जागेवर महाप्रसाद चालू होता. थोडा महाप्रसाद घेतला. रात्री 1 वाजता गणपती बघायला सगळ्यांची भीड इतकी होती, असं वाटतच नव्हतं की 1 वाजलाय म्हणून. सगळ्या बाप्पांचे दर्शन घेऊन आता आम्ही घरी आलो. भेटू उद्या मित्रांनो नवीन व्हिडिओसोबत. गुड नाईट, बाय.